हे पहा, हे सतेज पाटील जे आहेत हे राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. राहुल गांधींनी सुद्धा एक प्रेझेंटेशन दिलं होतं, तुमच्या लक्षात असेल, बिहारच्या निवडणुकीच्या आधी वोट चोरीचा आरोप करत त्यांनी अनेक ठिकाणचे वेगवेगळे घरं, पत्ते, काही लोक बोगस झालेले आहेत, एक नावाचे 10-10 लोक आहेत, एका घरात 100 लोक आहेत, अशा सगळ्या चुकीच्या आणि खोट्या प्रेझेंटेशन दिलेल्या होत्या. 2 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीनं सगळा त्याचा पर्दाफाश केला आणि त्याची सगळी जी सत्यता आहे ती दाखवण्याचं काम केलं होतं. त्याच पद्धतीनं सतेज पाटलांनी जे इथं प्रेझेंटेशन दिलं त्यामध्ये त्यांनी दाखवलं की कावळा नाक्याला एक टाकी आहे, त्या टाकीचं पाणी खासदार पित आहेत असं त्यांनी सांगितलं. आमच्या कावळा नाक्याची टाकी 10 वर्ष झालं बंद आहे. ती पाडण्याची, निर्लेखनाची परवानगी होऊन 5 वर्ष झालेले आहेत. कधीही ती ढासळेल आणि पाडण्यासाठी तर लोकांनाही माहीत नाही आहे. त्यामुळे हे काय करतात की फार आम्ही आधुनिक पद्धतीचा युवक आहे, हायटेक युवक आहे असं दाखवायच्या नादात अनेक गोष्टी खोट्या ते दाखवत आहेत. आणि त्यांनी जी टाकी दाखवली ती बंद अवस्थेतली आहे, परंतु लोकांपर्यंत चुकीच्या आणि फेक नरेटिव्हचा बादशाह आहे हे बंटी पाटील. फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि मतं मागायची. 3 निवडणुकांमध्ये त्यांना 15 वर्ष झालं काँग्रेसच्या ताब्यामध्ये महापालिकेची सत्ता आहे. कोणतं भरीव त्यांनी काम केलं? थेट पाईपलाईनचं पाणी अजून लोकांपर्यंत पोचत नाही. IRBचा प्रकल्प त्यांनी लोकांच्यावर लादला. त्याचे पैसे भागवण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. फडणवीस साहेबांनी 450 कोटी रुपये कोल्हापूरच्या लोकांच्या भावना जाणून त्या IRBच्या कंपनीला दिले आणि आपला टोल माफ केला. नाही तर 40 वर्ष आमच्या मुलाबाळांच्यावर या बंटी पाटलांनी टोल लावला होता. ND पाटलांनी त्यांना सूर्याजी पिसाळची उपमा दिलेली होती. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. आणि त्यांचा स्वभाव असा आहे म्हणजे दृष्ट प्रवृत्ती. त्यांचं एक निवडणूक झाली की थोडंसं मानसिक संतुलन बिघडते. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल महाराजांच्या घराण्यावर कशा पद्धतीनं त्यांनी टीका टिप्पणी केली, कसा त्यांचा स्वभाव होता, उग्र चेहरा कोल्हापूरकरांनी पाहिलेला आणि 2-3 वेळा त्यांना संधी दिली आहे. कोल्हापूरचे लोक यावेळी त्यांना निश्चितपणाने या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर काढतील आणि महायुतीला सत्ता देतील याचा मला विश्वास आहे.